नमस्कार मित्रांनो, मी शंकर कटारे. मी जो आता नवीन यूट्यूब चॅनल काढलं आहे ते जीवनशैली म्हणजे काय, आपल्या रोज जीवनात जे आपल्याला अनुभव येतात आणि आपण कसं जगायचं या बाबतीत मी तुम्हाला गोष्टरूपी सांगणार आहे. त्याबद्दल मग आज तुम्हाला ही गोष्ट कशी वाटते ते तुम्ही मला कमेंट्समधून सांगा. आजची जी आपली गोष्ट असणार आहे तर खऱ्याची पारख ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी काय होतं, योगेश त्याच्या वडिलांना म्हणतो, माझा वाढदिवस आहे आज, तर आपण काय करूया, आपले सर्व जे जवळचे मित्रपरिवार आहे त्यांना, ठीक आहे तू संध्याकाळच्या पार्टीसाठी आपण त्यांना बोलून घेऊया. आपल्या नातेवाईकांना बोलून घे, त्यांना संध्याकाळी फोन करून संध्याकाळच्या पार्टीचं इन्व्हिटेशन्स दे, आपण तुझी पार्टी सेलिब्रेट करू. तर योगेश सर्व त्याच्या मित्रांना नातेवाईकांना फोन करतो आणि संध्याकाळच्या पार्टीबद्दल सांगतो. मग संध्याकाळी जेव्हा वडील घरी येतात तेव्हा पाहतात तर काय, 2 ते 3च त्याचे नातेवाईक मित्रपरिवारापैकी हजर असतात. मग योगेशचे वडील त्याला म्हणतात, योगेश तू सर्वांना फोन नाही केलास का, पार्टीबद्दल सांगितलं नाही का? तर त्यावेळेस योगेश म्हणतो, पप्पा आम्ही फोन तर केला, फक्त त्यांना इतकंच सांगितलं की आम्ही जरा खूप अडचणीत आहे, तर तुमच्याकडून आम्हाला काय पैशाची मदत होऊ शकते का? तर हे आता जे हजर असलेले हे मित्रपरिवार जे आहेत तेच आपल्या मदतीसाठी धावून आले. पप्पा हेच आपले खरे मित्र नातेवाईक आहेत, बाकी सर्व तर गर्दी आहे. तर ह्या गोष्टीवरून आपल्याला कळतं, अडचणीच्या वेळेस जे आपल्यासोबत राहतं, आपल्यासोबत उभं राहतं तेच आपले खरे माणसं असतात, तीच खरी आपली संपत्ती असते. एक हिंदीत कहावत आहे बघा, मेरे जेब में हल्का जो छेद क्या पड़ गया, सिक्कों से ज़्यादा मेरे रिश्ते फिसल गए. नमस्कार मित्रांनो, कमेंट्समधनं मला या बाबतीत तुमची हे कमेंट्समधनं तुमचं कळू देत, तुमचं काय राय आहे या बाबतीत. धन्यवाद.